नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 10 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की अर्जुनने काल वंदनाताईंना बोलवलेलं असतं आणि वंदनाताई जोराताईने या प्रियाच्या थोबाडीत देतात आणि प्रिया त्यांनाच ओळख देत नाही, कोण आहेत या बाई म्हणून त्यांनावरच उलट प्रश्न विचारते. आता वंदनाताई सांगतात, ज्या वयात मुलं शाळेत जाऊन अभ्यास करतात त्या वयात तू माझ्या लहान मुलाच्या भविष्याचा ना सत्यानाश केलात, असं आताही वंदनाताई सांगायला लागतात. सगळेजण चेहऱ्यावरती हात ठेवायला लागतात. बापरे, म्हणजे हिने अजून काय काय केले. आता वंदनाताई सगळं काही आठवून सांगायला लागतात की यांचा जो मुलगा असतो ना सोहम, तर त्याने ना या प्रियाच्या खांद्याला भाजलेल्याची वण पडलेली असते, म्हणजे लाकूड मारलेलं असतं. त्या बदल्यात या प्रियाने त्या मुलाला अक्षरशः मोठ्या दगडावरती फेकून दिलेला असताना तो आयुष्यभरासाठी अपंग झालेला असतो आणि हे सगळं वंदनाताई आठवून सांगतात. आता आपण पाहतोय पुढे की या वंदनाताई ज्या आहेत ना, तर त्या प्रियाला खूपच बोलतात, अक्षरशः शिव्याशापच देतात या प्रियाला. वंदनाताई म्हणतात, माझा हुशार मुलगा आज पण चाकाच्या खुर्चीमध्ये बसून आहे, तुला नाही काहीची शाप लागतील, अगं तुला ना कधी सुख नाही मिळणार, किडे पडून मरशील तू, असं वंदनाताई आता या प्रियाला खूप शाप द्यायला लागतात. आता बघा पुढे तर वंदनाताई म्हणतात, तुझा मुर्दा ओल्या लाकडात पडून राहील पण जाळायला 4 माणसं सुद्धा मिळणार नाहीत. प्रिया म्हणते, अरे हिला थांबवा कोणीतरी, काय बाई बडबड करते, काही बोलते ही आणि काही बिना पुराव्याची बाई वाटेल ती बोलते. सायली म्हणते, पुराव्याशिवाय अगं या ज्या काही बोलतात ना, तर याचा पुरावा आजही तुझ्या डाव्या खांद्यावर असलेली भाजलेली खून म्हणून आहे ना कशी खून तुझ्या खांद्यावर प्रिया. तर लगेचच प्रिया गप्प बसते. आता सगळ्यांच्या ना गोष्टी काही लक्षातच येत नाहीत, पण अश्विनला बरोबर लक्षात येतं. अश्विन म्हणतो, ती खून लहानपणी एका मुलाशी मारामारी करताना झाली होती. अगं पण तू तर मला म्हणाली होतीस की आश्रमात असताना चटका लागला होता म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रिया गप्पच बसते. तिच्या पुढे बोलायला शब्दच नसतात. सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, आश्रमात असताना ना प्रियाला असं काही भाजलेलं नव्हतं आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी मी एक गोष्ट करायची ठरलेली. म्हणून सायली तो सगळा सीन आठवते की तिनेच कल्पनाताईंना सांगितलेली असते की नवी कोरी सोनेरी काठाची साडी प्रियाला द्या म्हणून, आणि त्या प्रियाला मुद्दामून स्लीवलेस ब्लाऊज घालायला सांगितलेला असतो, जेणेकरून सायलीला तिच्या पाठीवरची खून दिसेल म्हणून. सायली पुढे म्हणते, वंदना जाधव, हिच्याकडून मला फक्त एवढंच कळालं होतं की प्रियाच्या डाव्या खांद्यावर ना एक भाजलेली खून आहे, पण ती हातापासून नक्की किती लांब आहे की कुठे आहे ना हे मला माहिती नव्हतं, आणि म्हणूनच मी तिला गुढीपाडव्याच्या दिवशी मुद्दामून स्लीवलेस ब्लाऊज घालायला सांगितला. असं जेव्हा सायली सांगत असते तेव्हा कल्पनाताईंना अश्विनला घरच्या सगळ्यांना ना तो सीन आठवत असतो. सायली म्हणते, म्हणजे कुठल्या न कुठल्या बाजूने मला ती थोडीशी तरी खून दिसेल, आणि त्या दिवशी नेमकं तसंच झालं. आता तो क्षण या सगळ्यांना कल्पनाताईंना आणि प्रियाला सुद्धा आठवतं की सायली मुद्दा म्हणून तुला साडीच नेसली नाहीस म्हणून पिन करण्याच्या बहाण्याने या प्रियाच्या खांद्यावरचा ना तो भाजलेली खून बघते, आणि हे सगळं प्रियाला आठवतं. प्रिया खूपच शॉक होते. सायली म्हणते, आणि मला त्या दिवशी ना खात्री पटली की आपल्या आयुष्यात तन्वी किल्लेदार आणि ही प्रिया मधुकर म्हणून आलेली ही जी मुलगी आहे ना, तर खरं तर ही सदाशिव आणि मैना लोखंडेच्या घरात जन्माला आलेली बबली लोखंडे आहे म्हणून. बापरे, सायलीने असा काही धमाका केला ना की सगळे सुभेदारांना अक्षरशः चाटच पडतात आणि सगळेजण बघायला लागतात. अश्विन तर करूनच बसलेला असतो. प्रतिमा त्या खूप रडायला लागतात आणि रविराज आता डोळे बंद करून घेतात. सुमनला आश्चर्य वाटतं. आता ही वंदना जो आणखीन एक थोबाडीत देते ना या प्रियाच्या, आणि अशी काही थोबाडीत देते जोरात, आणि आता तिथून ती निघून जाते. आपण पाहतोय की हे सगळे सुभेदार फॅमिली त्याचबरोबर सदा महिना सगळे बघत असतात. वंदना आता तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, आता कळालं बबली लोखंडे की मी कोण आहे म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर आता हे रविराज तर ना अक्षरशः मानच पाठीमागे टाकतात सोप्यावर आणि तसं बसतात. प्रिया म्हणत असते, नाही हे सगळं साफ खोटं आहे, हे साफ खोटं आहे हे सगळं. अरे मी इतका वेळ शांत आहे आणि इतकं ऐकून घेते, कारण मला बघायचं होतं की हे काय काय रचून सांगतायत ते. आणि पुढे प्रिया सांगायला लागते की हे अर्जुन सायली, अरे हे तर दोघंजण माझ्या आयडेंटिटीवर घावा घालायला निघालेत, हे सगळे ना खोटं आहे. आणि म्हणते की अर्जुन सायली, तुम्हाला ना मी काय सांगते ना ते तुम्ही आता नीट कान उघडून ऐका असं म्हणायला लागते. आणि उलट त्यांनाच धमकी देते ना, म्हणते की मी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांचीच मुलगी आहे, आणि असं ठामपणे ना आणखीन खोटंच बोलत असते ही प्रिया. बापरे. आणि पुढे म्हणते की डॉक्टर अश्विन सुभेदार ना याची बायको आहे मी, आणि म्हणते की ही दिसते ना इथे बाई बसली ना ही बाई, तरी म्हणजे ही प्रतिमा त्याकडे हात करून म्हणते हिच्या पोटी मी जन्माला आले म्हणून. आणि म्हणते, अरे आणि या सदा महिन्याशी कर्ज देण्यापलीकडे ना माझा कुठलाही संबंध नाही आहे, खरंच माझा कुठलाही संबंध नाही आहे, प्लीज माझं ऐकून घ्या म्हणून ना सगळ्यांना ना असं काही बोलत असते की जसं काही खरंच बोलते. आता सायली म्हणते, दुर्दैवानं ना या सगळ्या तू आता एवढ्या गोष्टी बोललीस ना त्यातली फक्त दुर्दैवानं एकच गोष्ट खरी की तू अश्विन भाऊजींची बायको आहे, पण तुझा रविराज काका आणि प्रतिमा त्यांची ना काहीही संबंध नाही, असं जेव्हा सायली
म्हणते तेव्हा बघा हा सगळेजण चाट पडले. आता इथून पुढे काय काय सांगते ते. बापरे, आजचा भाग आहे ना प्रेक्षकांना अतिशय जबरदस्त दाखवलेला आहे. आज प्रियाची ना टॉप टू बॉटम अख्खी हिस्ट्री सांगून टाकलेली आहे. प्रिया म्हणते मी जीव घेणं सायली, आता तुझं सांगून ठेवते. आणि सायलीला धमकी द्यायला लागते आणि म्हणते की तू अगं कुठल्या तरी वस्तीतली ही 4 लो क्लास घेऊन येतेस आणि आता तू माझ्या आईबाबांच्या विरोधात, माझ्या पूर्णाजीच्या विरोधात बोलतेस आणि त्यांनी विश्वास ठेवावा या 4 लोकांवर, असं वाटतंय का गं तुला? आणि पुढे म्हणते अगे चोरटी सदा महिना, तुम्हाला सुद्धा लाज वाटत नाही का? म्हणून त्या दोघांनाच बोलायला लागते आणि म्हणते की सायली तू त्यांचं ऐकून माझ्या जन्माबद्दल शंका घेतेस का गं? आता सायली अर्जुन बघा शांत असतात पण असा काय पुढे धमाका करतात ना की वाज. प्रिया म्हणते हे बघा बाबा, मला ना माहिती नाही ब्लड ग्रुपचं काय ते, कदाचित बाबांना चुकीचं ब्लड ग्रुप आठवत असेल, पण अरे मी सांगते ना तुम्हाला की हे बघा माझ्या अंगामध्ये प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांचंच रक्त वाहते आणि ते मी अभिमानाने मिरवते, असं ही प्रिया म्हणायला लागते. आता बघा पुढे आणखीन प्रिया म्हणते की त्यामुळे मला खरंच नाही माहिती की हे बबली लोखंडे कोण आहे ते. आणि म्हणायला लागते की तुमचा हा जो काही कल्पना विलास आहे ना अर्जुन सायली, त्याला कुठलाही आधार नाही आहे. अर्जुन जोरात ओरडतो ना आता आधार आहे म्हणून. आता पुढे अर्जुन म्हणतो आणि मग आधार साधासुद्धा नाही आहे, सायंटिफिक आधार आहे आता, असं म्हणून तर प्रियाच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की तुझी DNA टेस्ट रिपोर्ट आलेला आहे तन्वी, म्हणजे प्रिया असं म्हणायला लागतो अर्जुन. आता बघा पुढे सगळेजण ना बघत राहतात सायंटिफिक पुरावा म्हणजे आता नक्की काय असेल हे असा सगळ्यांना प्रश्न पडतो. पुढे ना अर्जुन सांगायला लागतो. आता रविराज म्हणतात अरे पण DNA टेस्ट तर मी अगोदरच केली होती आता. आणि रविराज म्हणतात तन्वी इथे आली होती ना पहिल्यांदा तेव्हाच मी DNA टेस्ट केलेली होती. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर, कुठलेही रिपोर्ट आहेत ना हे चेंज करण्यामध्ये प्रियाने तर ना PhDs केलेली आहे, असं अर्जुन सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की तुला आठवते ना सिनियर, प्रतिमातेची जी खोटी डेड बॉडी आपल्याला मिळाली होती ना तिच्यासोबत सुद्धा या प्रियाचं DNA मॅच झालेला होता. खरंच हे किती हास्यास्पद आहे ना. आता सगळेजण तर विचार करायला लागतात हो ना, या प्रियाची प्रतिमात्यांचं नाव घेतलं तरी प्रत्येक वेळेसच कशी काय DNA टेस्ट मॅच होती. आणि अर्जुन म्हणतो आणि अशी जादू फक्त ही प्रियाच करू शकते, असं अर्जुन सांगायला लागतो. तेव्हा ना अश्विनला अक्षरशः किळसवाणं वाटत असतं. अर्जुन म्हणतो पण यावेळेला मी प्रियाला ना DNA रिपोर्ट बदलू दिला ना DNA सॅम्पल बदलू दिले, असं अर्जुन सांगतो. आणि पुढे म्हणतो आणि DNA सॅम्पल ना आम्हाला प्रतिमात्या, मैनावती आणि ही प्रिया या सगळ्यांचा, या तिघींचा सुद्धा आम्हाला केस हवा होता आणि आम्हाला आता यांची ना DNA टेस्ट करायची होती. म्हणजे अर्जुन सायलीना स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगत असतात. आता लगेचच मैना म्हणते हो मी तर माझा केस आहे ना लागलीच देऊन टाकला, कारण या पोरीला ना मला चांगलं चेचायचंच होतं, असंही मैनावती म्हणत असते. अर्जुन पुढे म्हणतो आणि सायलीने खूप हुशारीने ना प्रियाचा केस मिळवला म्हणून. आता सुमन म्हणते कसा मिळवला, तर सायली म्हणते मी आईना तिजोरीच्या किल्ल्या प्रियाला देण्याचं नाटक करायला सांगितलं होतं आणि आता आपल्याला पुन्हा तो सीन क्रिएट करून दाखवलेला आहे. आता कल्पनाताईंना सुद्धा हा सगळा सीन आठवतो की तुम्हाला शाबासकी म्हणून तिला काहीतरी द्यायचे म्हणून. आणि सायली आणि प्रिया या दोघींची ना ज्यावेळेस आपण अगदी मारामारी पाहिली ना तर त्यावेळेस त्यांना ही सायली अक्षरशः तिची केस सोडून भांडण करते आणि आता प्रियाचा केस मिळवते DNA रिपोर्टसाठी. आणि आता हे सॅम्पल म्हणून प्रियाची तिला 3 केस मिळालेले असतात, हे तिने अर्जुनकडे दिलेले असतात. आता बघा हे सगळं ऐकल्यानंतर अस्मिता अक्षरशः तोंडाला हात लावत असताना कल्पनाताईंना हे सगळं आठवत असतं. कल्पनाताई म्हणतात अच्छा म्हणजे तुम्ही हे सगळं नाटक तन्वीचं DNA सॅम्पल मिळवण्यासाठी केलं होतं. तर सायली म्हणते हो. प्रतिमात्या म्हणतात पण मग माझा केस तुला कसा मिळाला? सायली म्हणते माफ करा हा प्रतिमात्या, त्या दिवशी तुमच्या केसांना मसाज करताना तुमचा एक केस माझ्या हातात आला होता आणि तुमच्या नकळतच मी तो केस माझ्या जवळच ठेवला, असं सायली म्हणते. आणि आता तो क्षण सुद्धा ना आपल्याला आठवून सांगितलेला आहे. म्हणजे काय नाही की थोडक्यात प्रेक्षकांना या प्रियाची सगळी हिस्ट्री सांगताना अर्जुन सायलीने आतापर्यंत कशा घटना जुळवून आणल्या आणि या प्रियाच्या विरोधात कसे पुरावे एकत्र केले ना हे सगळे स्टेप बाय स्टेप आपल्याला ना फ्लॅशबॅकमध्ये जाऊन थोडेसे सीन असे दाखवून आतापर्यंत ना हे सगळं दाखवत आहेत. अर्जुन म्हणतो आणि ते सॅम्पल DNA टेस्टसाठी देताना आम्ही प्रियासाठी ना एक ट्रॅप रचला होता. आता प्रिया पण हे ना सगळ्या गोष्टी आठवत असते. पुढे बघा अर्जुन सायली सांगायला लागतात की प्रियाची चोरून ऐकण्याची सवय आहे हे आम्हाला चांगलंच माहिती होतं आणि आम्ही याचाच फायदा घेतला. आम्ही हिला ना मुद्दाम म्हणून कळू दिलं की आम्ही तिची DNA टेस्ट करतोय म्हणून. आणि आता हे सुद्धा प्रियाला आठवत असतं. पुढे बघा सायली म्हणते आणि प्रिया त्या सापळ्यामध्ये ना अगदी अलगद अडकली. तिने त्या लॅबवाल्या माणसाला ना शोधलं आणि आता तिला त्याप्रमाणे म्हणजेच खोटा येईल असं ना त्या मुलाला शिकवलं. आणि अर्जुन म्हणतो प्रियाने त्या लॅब असिस्टंटला स्वतःचं सॅम्पल न देता एक वेगळंच सॅम्पल जे होतं तर असा खोटा रिपोर्ट तयार करायला सांगितला आणि त्या बदल्यात प्रिया
प्रियाने त्या मुलाला म्हणजेच त्या लॅब असिस्टंटला ना स्वतःचा जो पूर्णाजीने तिला दिलेला होता ना तो सोन्याचा हार देऊन टाकला. आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी बघत राहतात आणि कल्पनाताई अस्मिताला सुद्धा ना आश्चर्य वाटतं आणि अश्विनला तर तो सीनच आठवतो डायरेक्ट. प्रियाने त्या लॅब असिस्टंटला तो हार दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर माझं काम कर आणि हे काम केलंच ना तर याच्यापेक्षा हा दागिना तुझा असं सांगितलेलं असतं आणि काम झाल्यानंतर आणखीनही तुला मिळेल असं सुद्धा बोललेले असते. आणि अर्जुनने आता तो नेकलेस घरी आणलेला असतो आणि कल्पनाताईंनी सांगितलेलं असतं की हा नेकलेस पूर्णाईने दिलेला आहे म्हणून. आणि अर्जुनने विचारलेलं असतं की मला आता सांग तन्वी का हा जो हार आहे तर तो त्या लॅब असिस्टंटकडे कसा गेला. तर अश्विनला हे सगळं आठवतं आणि अश्विन म्हणतो म्हणजे तन्वीने तो नेकलेस तिच्या मैत्रिणीच्या ट्रीटमेंटसाठी दिला होता आता हे सुद्धा खोटंच आहे का म्हणून. तर अर्जुन म्हणतो हो ते सुद्धा बाकी सगळ्यांसारखंच खोटंच होतं अश्विन. बापरे अश्विनच्या तर ना डोळ्यातून आज पाणीच थांबत नसतं. आता पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी तुला तो हार मी स्त्रीधन म्हणून दिला होता आणि तो मला माझ्या सासूबाईने दिलेला होता. अगं माझा नाही तर निदान स्त्रीधनाचा तरी मान राखायचाच ना गं तो. आता प्रिया खाली मान घालून उभी असते. आता कल्पनाताई म्हणतात पूर्णाई अहो जिला नात्यांची किंमत नाही आहे तर तिला दागिन्यांची किंमत काय असणार आहे असं या कल्पनाताई म्हणतात. आणि प्रियाना अक्षरशः ना खाली मान घालून उभी असते. रविराज म्हणतात या मुलीच्या ना केसापासून आहे ना ते नखापर्यंत फक्त आणि फक्त ना खोटेपणाच भरलेला आहे असं रविराज म्हणतात. आणि यांना आता आपण पाहतो की सायली म्हणते की जा खोटारडेपणा तर तेव्हा सगळ्यांच्या समोर आला जेव्हा मी तो हार घरात दाखवला आणि प्रिया DNA रिपोर्ट बदलू शकणार नाही ना पुढे म्हणून आता या प्रियाने अतिशय क्रूर एक निर्णय घेतला होता. म्हणजे पुढच्या गोष्टी आता ही सायली सांगत असते. अस्मिता म्हणते कुठला निर्णय. तर अर्जुन म्हणतो की प्रियाने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सत्य आताच्या वेळेस अर्जुन सांगतो ना तर त्यावेळेस बघा घरात सगळ्यांना किती वाईट वाटतं ते. अर्जुन म्हणतो माझा आणि सायलीचा जो ॲक्सिडेंट झाला ना तर तो इतर कुणी नाही तर या प्रियाने घडून आणलेला होता. आणि आता या गोष्टीचा ना अश्विन आणि कल्पनाताईंना खूप मोठा धक्का बसतो आणि पूर्णाजींना तर समजतच नाही की ही मुलगी आणखीन काय काय करू शकते म्हणून. कल्पनाताई लगेच म्हणायला लागतात की नाही आता ना मला आणखीन नाही ऐकवत आहे बास बाबा हे सगळं मला नाही ऐकवत आहे असं कल्पनाताई सांगतात. कारण त्यांच्या मुलाचाच ॲक्सिडेंटचा एवढा मोठा प्रयत्न प्रियाने केलेला असतो. सायली म्हणते काय गं प्रिया तुला या गुन्ह्याचे पुरावे नको आहेत का. पण यावेळेला फक्त पुरावेच नाही तर साक्षीदारसुद्धा आमच्याकडे आहेत असं म्हणायला लागते. आणि आता बघा अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन या त्या दोघांना आतमध्ये. तर पोलीस चक्कर नाही तर यावेळेस काल अर्जुन म्हणायला असतो ना की उद्या तुम्हाला आणखीन 2 कैद्यांना आणायचे तर ते 2 कैदी म्हणजे महिपत आणि नागराज हे 2 जण असतात. आता नागराज आणि महिपत हे 2 जण सुद्धा ना आतमध्ये येतात. आणि आता रविराज प्रतापराव हे बघतात ना हे सगळे हे 2 जण इथं आलेत ते आणि हे 2 फक्त आणि फक्त साक्ष देण्यासाठी इथं आणलेले असतात अर्जुनने. आता बघा प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन अरे या दोघांना तू इथे का बोलवलेस अर्जुन. आता बघा पुढे अर्जुन म्हणतो कारण प्रियाने या दोघांच्या मदतीनेच माझा आणि सायलीचा ॲक्सिडेंट घडून आणला होता डॅड असं अर्जुन सांगायला लागतो. आणि पुढे बघा आता अर्जुनने ना अख्ख्या डिटेल हिस्ट्री सांगून टाकतो. अर्जुन म्हणतो डॅड त्या दिवशी त्या ट्रकमध्ये ना या महिपतचीच माणसं होते. आता असं म्हणल्यानंतर महिपतला वाटतं की आता त्याच्या अंगावरती आळ येतोय का काय महिपत. पण या प्रियाने जेलामध्ये रडत आली ना आणि मला म्हणली की तू आणि सायली जर जिवंत राहिले तर ती मरल म्हणून मी माझी माणसं तुझ्यासाठी सोडली पण हे पाप माझं नाही आहे मी आधीच सांगतोय असं महिपत बोलायला लागतो. आता बघा ही प्रिया ना ते सुद्धा ना म्हणजे हे पापसुद्धा प्रियाचंच असतं. आता नागराज म्हणतो सगळी पापं तर या प्रियाचीच आहेत. मी ही जेलमध्ये सडत होतो तेव्हा ही साळसूतपणीना बाहेर उंडारत होती नुसती पण माझ्यापेक्षा जास्त पापं तर नाही जी आहे ती जी या प्रियाची आहेत असं नागराज म्हणायला लागतो. आणि बघा पुढे पूर्णाजी म्हणतात अरे पण तो ॲक्सिडेंट तन्वीने घडून आणला हे तुम्हाला कसं काय कळलं. तर अर्जुन म्हणतात आम्हाला ॲडव्होकेट पटवर्धन यांनी सांगितलं. आणि आता प्रियाकडे बघतो अर्जुन आणि म्हणतो काय गं ॲडव्होकेट पटवर्धन आठवत आहेत ना तुला. आता असं म्हणल्यानंतर प्रियाला तो सीन आठवायला लागतो आणि अर्जुन काय करतो डायरेक्टली फोनच लावतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट पटवर्धन त्या दिवशी प्रिया तुम्हाला भेटायला आली होती तेव्हा तिने तुम्हाला काय काय सांगितलं होतं ते प्लीज तुम्ही परत एकदा सांगाल का. तर ते पटवर्धन म्हणतात हो सांगेन ना. त्या दिवशी प्रिया माझ्याकडे आली होती तर तिने महिपत आणि नागराजला सांगितलं होतं की मी तुम्हाला जेलमधून सोडवते पण त्याच्या बदल्यात तुम्हाला अर्जुन आणि सायलीचा ॲक्सिडेंट करावा लागेल. आणि प्रत्यक्षात मात्र प्रियाने मला हे सांगितलं होतं की आपल्याला नागराज आणि महिपतला तर काही सोडवायचंच नाही आहे फक्त आणि फक्त आपल्याला अर्जुन सायलीचा ॲक्सिडेंट करायचं आहे. म्हणजे ही प्रिया आता नागराज आणि महिपतला सुद्धा फसवणार असते आणि फसून फक्त त्यांच्याकडून काम करून घेणार असते अर्जुन सायलीचा ॲक्सिडेंट करण्याचं. आणि हे सगळं सुद्धा आहे ना या गोष्टी पटवर्धन वकील फोनवरती सांगतात तेव्हा अख्खी सुभेदार फॅमिली हे सगळं ऐकतात.
अर्जुन सांगतो, पटवर्धन वकिलांनी आम्हाला वेळीच आम्हाला सावध केलं होतं. सायली म्हणते, हो ना, पटवर्धन वकिलांनी आम्हाला वेळीच सावध केलं म्हणून आमचा जीव वाचला. आणि ह्या प्रियाना ती त्यावेळेस आहे ना खूपच चौताळली होती आणि आता तिला काय करावं हे कळत नव्हतं. आणि तेव्हाच प्रियाला समजलं की आम्ही शांतामावशीला कुठे लपवून ठेवलं आहे ते. आता सगळे सुभेदारांना या प्रियाचं अक्षरशः रामायणच ऐकत असतात. आता सायली पुढे म्हणते, आणि म्हणूनच तर प्रियाने पुन्हा एकदा संतोषची मदत घेतली. आणि बघा, अर्जुन सांगतो की संतोषला आतमध्ये घेऊन या प्लीज, असं म्हणल्यानंतर आणखीन 2 पोलीस येतात आणि त्या संतोषला ना आतमध्ये घेऊन येतात. आता संतोषला बघितल्यानंतर प्रियांना त्याच्याकडे इतके रागाने बघत असते ना, आणि त्याला इशारा करत असते काही बोलू नकोच म्हणून. पण महिपत आणि नागराज सुद्धा ना आता आज बघा या दोघांबद्दल सगळं काही सांगून टाकतात. अर्जुन म्हणतो की संतोष, मला सांग, तुला शांतामावशीवरती लक्ष ठेवायला या प्रियाने सांगितलं होतं बरोबर? तर संतोष म्हणतो की हो बरोबर आहे म्हणून. आणि बघा संतोष आहे ना पुढच्या गोष्टी सगळ्या डिटेल सांगायला लागतो. संतोष म्हणतो, पण त्यावेळेस आहे ना शांतामावशी अचानक कुठे गायब झाली ना ते मला कळालं नाही. मग मला ती अचानकच आहे ना एका सरकारी दवाखान्याच्या बाहेर आहे ना मला दिसली ती, आणि मग मी प्रिया मॅडमला फोन करून सांगितलं. आता संतोषसुद्धा हा सीन सगळा आठवून सांगायला लागतो. आणि बघा इथून पुढे ना संतोष म्हणतो की मला शांता दिसली हे मी ना प्रिया मॅडमला फोन करून सांगितलं. त्यावेळेस तिने सांगितलं की लक्ष ठेव म्हणून, आणि मग मी तिच्यावरती लक्ष ठेवलं त्या शांतामावशीवरती. आणि मग त्यानंतर आहे ना आता संतोष हे सगळं बोलत असतो आणि प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, अरे यार आता मी शांताचा खून केला हे सुद्धा हा संतोष सांगून टाकतो की काय, अरे मग तर ना मला नक्कीच फाशी होईल. ही प्रियाशी मनाशीच बोलायला लागते. संतोष म्हणतो, ती खोटी नोटीससुद्धा ना मी प्रिया मॅडमच्या सांगण्यावरूनच लावली होती. शांतामावशी घरी परत आली आणि मग मी प्रिया मॅडमला कॉल करून सांगितलं आणि मग प्रिया मॅडम लगेचच आल्या. अर्जुन म्हणतो, प्रिया तिथे शांतामावशीच्या घरी आल्यानंतर काय झालं हे सांगशील का? तो संतोष आता असं म्हणून प्रिया आणखीन त्याला इशारा करत असते, हां गप्प बस म्हणून. पण बघा संतोष यांना पूर्णपणे गप्प बसतो तो यासाठी कारण सगळे फॅमिली असते ना म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, संतोष इथे कोणालाही घाबरू नकोस, तो आम्हाला जे काही सांगितले ना तर ते इथेही सांग म्हणून. आता असं म्हणल्यानंतर संतोष न घाबरता सगळ्या गोष्टी सांगतो. संतोष म्हणतो की त्या रात्री रागाच्या भरात प्रिया मॅडमने, आणि थोडा पॉज घेऊन म्हणतो की प्रिया मॅडमने रागाच्या भरात शांतामावशीचा खून केला. बापरे, खून केला म्हणल्यानंतर सगळी सुभेदार फॅमिली उठून उभाच राहतात ना की या शांताचा खून केला प्रियाने, म्हणजे आतापर्यंत ही फक्त चोरटी आणि फसवणूक करणारी आहे पण ही आता खुनीसुद्धा आहे. आता हे कळतं संतोष म्हणतो. आणि अर्जुन साहेबांना अडकवण्यासाठी या प्रिया मॅडमनेच त्या शांताचं प्रेत अर्जुन साहेबांच्या गाडीमध्ये लपवलं होतं. हे ऐकल्यावर तर ना सुभेदारांच्या पायाची खालची अक्षरशः जमीन सरकत्या. आणि संतोषला तो सीन आठवतो. प्रियाने ना कसं या शांताच्या पोटामध्ये चाकू खुपसलेला असतो आणि जेव्हा संतोष येतो तेव्हा ही प्रिया भानावर येते. हे सगळं ना आठवून संतोष घरामध्ये सांगत असतो. कल्पनाताई पुढे म्हणतात, तू एवढं मोठं कारस्थान रचलंच, अगं तू नीचेच हे माहिती होतं, पण तू तर आता खुनीसुद्धा आहेस. आणि पुन्हा जिनांना तर शब्द फुटत नसतो अक्षरशः बोलायला. कल्पनाताई म्हणतात, अगं कुणाचा सुद्धा ना जीव गेला, तुझे हात कसे काय तरतरले. अश्विन म्हणतो, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तुला समाधान नव्हतं का मिळालं म्हणून तू आता मला माझ्या भावाला खुनाच्या आरोपाखाली अडकवायला निघाली होतीस प्रिया. आणि प्रिया ना नुसती ना खाली मान घालून उभी असते. आता बघा अश्विन आहे ना खूपच संतापलेला असतो, इतका चिडलेला असतो ना की बास. अश्विनला ना अक्षरशः त्याच्या भावना आवरत नसतात. रविराज म्हणतात, मी माझ्या आयुष्यात अनेक निर्दयी खुनी बघितलेत पण तू मात्र सर्वांवर मात केलीस ग खरंच. आणि खरंच प्रेक्षकांना ही प्रिया असते सुद्धा तशी तितकीच बाहेर. आता बघा पुढे नागराज म्हणतो, मी तर केव्हापासून सांगत होतो, अरे दिसते तशी बोळी बाबडी आणि साधीसुधी नाहीये ही पोरगी. आता रविराज नागराजकडे बघत असतात. पुढे बघा महिपत म्हणतो, अरे ही तर माझ्यापेक्षा पोचलेली आहे म्हणून. आणि हे खरंच असतं. महिपत म्हणतो, ही जमिनीच्या वर 5 फूट आणि जमिनीच्या खाली 6 फूट आहे. आणि हे महिपतचं वाक्य अतिशय खरं आहे. आता हे सगळेजण ना महिपतकडे बघत असतात. जेव्हा महिपत म्हणतो ना ही जमिनीच्या वर 5 फूट आहे आणि जमिनीच्या खाली 6 फूट आहे म्हणून. आता असं बघितलं असं म्हटल्यानंतर प्रतापराव म्हणतात की म्हणजे इतक्या दिवस आपल्या घरामध्ये ही खुनी मुलगी राहत होती. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी येणे ना आपला जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं असं प्रतापराव म्हणतात. आणि पुढे बघा पुढे ना नागराज महिपत आणखीन गोष्टी सांगतात. अस्मिता म्हणते, पण तुम्ही दोघांनी मला तेव्हाच या गोष्टी का नाही सांगितल्या, इतके दिवस का थांबला तुम्ही? अर्जुन म्हणतो, अरे कारण त्यावेळेस आमच्या हातात पुरेसे पुरावे नव्हते. कल्पनाताई म्हणतात, अरे पुरावे द्यायला हे काही कोर्ट आहे का अर्जुन? अरे आम्ही सगळ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला असताच ना म्हणून. पण बघा पुढे सायली सांगायला लागते की
प्रतिमा त्या पण बघता बघता प्रियाने सगळा खेळच पलटून टाकला असता. कारण का आईला तशी सवयच आहे ना. आज ही प्रिया गप्प उभी आहे कारण कुठलाही पुरावा असा नाही आहे ज्याकडे की जो हे सगळं खोडून काढेल म्हणून ही शांत आहे. पण आमच्या विश्वासाच्या जोरावर जर का आम्ही मुखवटा फाडायला गेलो असतो ना तर सईने सगळ्या आरोपांच्या ना अक्षरशः चिंध्या केल्या असत्या असं सायली सांगत असते. आणि सायली पुढे म्हणते आणि म्हणूनच आहे ना आम्ही आमच्या मैत्रिणींची मदत घेतली आणि त्यामुळे ना मग सायली इथून पुढे ना तिच्या टोटल 12 मैत्रिणींनी आत्तापर्यंत कशी मदत केली ना हे सगळं आहे ना आठवून घरच्यांना सांगायला लागते. म्हणजेच सुरुवातीला ही ॲडव्होकेट पूर्वा जी आहे तर हिने या संतोषला बोलतं केलेलं असतं. मग पहिल्यांदा पूर्वा, त्याच्यानंतर रमा, नंदिनी, त्याच्यानंतर ज्या काही तिच्या मैत्रिणी आहेत ना तर त्या सगळ्या जणांनी येऊन कशी मदत केलेली असते ना तर हे सगळं ना सायली घरच्यांना आठवून सांगत असते. सायलीला जिन्यावरून ढकलून कसं दिलं होतं हे जसं नुपूर आणि नुपूरने सांगितलेलं असतं ना. त्यानंतर पुन्हा या मैनावतीला कसं इंजेक्शन देऊन प्रिया मारणार असते त्यावेळेस आनंदीच्या सांगण्यावरून नंदिनीने कशी मदत केली असते इथपर्यंतचे सगळे सीन आहेत ना ही सायली आठवून सगळ्या सुभेदार फॅमिलीला सांगत असते. आता बघा पूर्ण चित्र ना अगदी कपाळाला साथ लावून घेतात की जे कारनामे किती आणि काय ऐकून घ्यावी ना या सुभेदारांनी. खरंच आज सुभेदारांचीच परीक्षा झाली. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर प्रतिभा त्या आणि पूर्ण जी खरंच पूर्ण शॉकिंग होऊन जातात. आणि फायनली मंजिरी आणि या रमा या दोघींनी मिळून प्रियाला काल रात्री सुभेदारांच्या घरामध्ये आणून सोडलेलं असतं. इथपर्यंतची ना सगळी स्टोरी ही सायलीजी ना सांगते. कल्पनाताई म्हणतात ह्याच्या म्हणजे मी तुमच्या दोघांना ना घरातून बाहेर जाऊ देत नव्हते म्हणून तुम्हाला या सगळ्यांची मदत घ्यावी लागली. तर सायली म्हणते हो आई, पण त्याचा ना आम्हाला उपयोगच झाला. काय झालं ना की जेव्हा माझ्या मैत्रिणी मला मदत करत होत्या ना त्यावेळेस मी आणि आम्ही दोघंजण DNA रिपोर्टची वाट बघत होतो असं सायली सांगते. अर्जुन म्हणतो नॉर्मली DNA टेस्टचा रिपोर्ट लवकर मिळतो पण यावेळेस आम्ही डॉक्टरांना सांगितलं होतं की फक्त ते आणि टेस्ट करणार एक माणूस या फक्त आणि फक्त दोघांनाच या टेस्टबद्दल माहिती असायला हवंय म्हणून असं आता अर्जुन सांगतो. कारण पुढे अर्जुन म्हणतो कारण काही करून प्रियाला आम्हाला या रिपोर्टपर्यंत ना पोहोचू द्यायचंच नव्हतं. आता कुठे घरच्यांच्या ना सगळा सीन लक्षात येतो. अर्जुन म्हणतो आणि म्हणूनच ना रिपोर्ट यायला इतका वेळ लागला म्हणून. आणि तो रिपोर्ट जो आहे तर तो आत्ता आलेला असतो. आणि आता सायली म्हणते आणि प्रिया, प्रतिमा आणि मैना यांचा DNA रिपोर्ट आत्ता म्हणजे अगदीच काही वेळापूर्वी आमच्या हातामध्ये आलेला आहे असंही सायली सांगते. आणि आता तो रिपोर्ट घेते आणि अर्जुनच्या हातात देते. आता बघा रिपोर्ट अर्जुनच्या हातामध्ये असतो आणि आता रविराज म्हणतात काय लिहिले त्या DNA रिपोर्टमध्ये आता असं अर्जुनला विचारतात. आणि उगीचच नाही ते सस्पेन्स क्रिएट केलेलं दाखवलेलं आहे. आता रविराज म्हणतात अर्जुन DNA रिपोर्टमध्ये काय लिहिलंय ना हे ऐकण्यासाठी मी आता ना पूर्णपणे खंबीर आहे. प्लीज तुम्हाला सांग त्यामध्ये काय लिहिलंय म्हणून. पण बघा उगीचच ना शेवटचा भाग आहे ना थोडासा वाढवलेला आहे. आता रविराज पुन्हा एकदा ओरडतात काय लिहिलंय त्या रिपोर्टमध्ये. आणि अर्जुन म्हणतो रिपोर्टमध्ये लिहिलंय की आणि इथंच ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना संपलेला दाखवलाय. प्रेक्षकांना उद्याचा भाग आहे ना यापेक्षाही धमाल दाखवलाय. काय होतं ना की उद्याच्या भागामध्ये हा नागराज आणि मैपत आहेत ना या प्रियाचा उगम ते एंड इथपर्यंत ना टॉप टू बॉटम सगळी स्टोरी सांगतात. नागराज म्हणतो ही प्रिया जी आहे ना 20 वर्ष ही दादाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर 20 वर्ष मी पुन्हा या संधीची वाट बघत होतो की केव्हा माझ्या ताब्यात दादाची प्रॉपर्टी येते म्हणून. आणि त्यावेळेस ही प्रिया नावाची मुलगी ना एक दिवस या तन्वीचं काठुडं घेऊन ना मैपतच्या ऑफिसमध्ये आली. मैपत म्हणतो ही लालची मुलगी मला मदत करायला तयार झाली म्हणून आम्ही हिलाच तन्वी बनवून सुभेदारांच्या घरामध्ये पाठवलं. आणि पुढे नागराज म्हणतो DNAचे खोटे रिपोर्ट मॅनेज करणं हे सगळं मैपतला जमण्यासारखं होतं म्हणून आम्ही याच मुलीला माझी शिडी बनवायचं ठरवलं असं नागराज म्हणतो. तन्वी किल्लेदार नावाची शिडी ही शिडी म्हणून नागराज किल्लेदार म्हणतो की मीच तिला सुभेदारांच्या घरामध्ये प्लॅन केलेला आहे. आता ह्या नागराजने सगळेच गुन्हे कबूल केलेले आहेत. आणि आता बघा इथून पुढे ना सुभेदारांना सगळं काही समजणार आहे. तर आपण ती उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.